जय शिवराय शेतकरी मित्रांनो. तर गेल्या काही दिवसापासून ज्या शेतकऱ्यांनी पी एम कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत अर्ज भरलेले होते, तर अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांना सोलार पंपाचा सेल्फ सर्वे तसेच पेमेंटचे ऑप्शन आलेले आहे. तर सेल्फ सर्वे कसा करायचा मी आपल्याला दाखवतो. दिलेलं ॲप्लिकेशन लिंकवरून इन्स्टॉल करा. त्यानंतर ओ टी पी मिळवा आणि ॲपमध्ये लॉग इन करा. तर या ठिकाणी आपल्याला नेटवर्क सिलेक्ट करायचं आहे की नाही. तर साधारण आपल्या मोबाईल फोनमध्ये नेटवर्क हे असतंच किंवा जे आपले सिम कार्ड आहे तर ते असतात, त्यामुळे ते सिलेक्ट करा. त्यानंतर जी प्रोसेस आहे तर जी कनेक्शन आहे का नाही तर ते नाही सिलेक्ट करा. त्यानंतर याआधी सोलार पंपाचा लाभ घेतलेला आहे का तर ते सिलेक्ट करा. जर आपल्याला ही माहिती इंग्लिशमध्ये असेल तर ही मराठीमधून देखील सुरुवातीपासून करून घेता येते. तर मी आपल्याला मराठीतून दाखवतो. तर इथे बघू शकता आपण आपल्याकडे कुठल्या प्रकारचं सिम कार्ड आहे तर ते आपण इथे पहिल्या याच्यामध्ये सिलेक्ट करणार आहोत नेटवर्क असलेल्या ठिकाणी. त्यानंतर खाली आपण याआधी कुठल्या योजनेमध्ये लाभ घेतलेला आहे का सोलार पंपाचा. तर मित्रांनो, याआधी आपण सोलार पंपाचा कुठल्या योजनेअंतर्गत लाभ घेतलेला आहे त्यामुळे आपण इथे नाही करणार. त्यानंतर आपल्याकडे पाण्याचा स्रोत विहीर आहे का, म्हणजे या ठिकाणी पाण्याचा स्रोत विहीर लावलेला आहे या शेतकऱ्यांनी, म्हणून विहीर आहे का हो करायचं आहे. त्यानंतर आपल्या नावावर कुठले कनेक्शन आहे का तर नाही, या ठिकाणी हो नाही असे सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्याला जे फोटो घ्यायचे मित्रांनो, त्यासाठी आपल्याला ॲपला सुरुवातीलाच जे आहे तर ते लोकेशनची परमिशन वगैरे द्यावी लागते. त्याचबरोबर सुरुवातीचा फोटो जे आहे तर तो पाण्याच्या स्रोताबरोबर शेतकऱ्याचा फोटो घ्यायचा आहे. त्यामुळे आता मी इथे शेतकऱ्याला पाण्याच्या विहिरीजवळ उभा करून त्यांचा जो फोटो आहे तर तो घेतो. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला फोटो क्लिक करायचा आहे. बरोबरचीमध्ये खूण आहे, जर फोटो व्यवस्थित दिसत असेल तर तिला टिक करा. त्यानंतर पूर्ण झाल्यावर ऑप्शन आहे त्या ठिकाणी क्लिक करून फोटो आपला अपलोड होऊन जाईल. त्यानंतर दुसरा फोटो फक्त पाण्याची विहिरीचा आहे, त्यामुळे विहिरीचाच फोटो काढून घ्या. पाण्याच्या स्रोताचा फोटो आहे आपला बोरवेलचा असेल तर बोरवेलचा काढा फक्त अशा प्रकारे. तर पुन्हा एकदा आपण सेम प्रोसेस करून पूर्ण झालेल्या ऑप्शनवरती क्लिक करणार आहोत. त्यानंतर शेवटचा फोटो आहे ज्या ठिकाणी सोलार पंप बसवायचा आहे तर त्या ठिकाणी जागेचा फोटो जो आहे तर तो घ्यायचा आहे. तर या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला सोलार पंप बसवायचा आहे त्याच ठिकाणचा फोटो काढायचा आहे. साधारण विहिरीच्या किंवा बोरवेलच्या बाजूच्या साईडची जी जागा आहे रिकामी तिथला फोटो घ्यायचा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे कंपनी व्हेंडर सिलेक्शन वगैरे ही संपूर्ण प्रोसेस आपण दाखवणार आहोत. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तर अशा प्रकारे तिन्ही फोटो जे आहेत तर ते आपण काढून घेतलेले. त्यानंतर खाली ब्रॅकेटमध्ये आपली जी सिग्नेचर आहे तर ती बोटाच्या साहाय्याने आपल्याला ते करून घ्यायचे. शेतकऱ्याची जी सिग्नेचर असेल तर ती द्या. ज्या शेतकऱ्याचे थंब असेल तर त्या शेतकऱ्यांनी बोटाच्या साहाय्याने स्वतःचे नाव या ठिकाणी स्क्रीनमध्ये किंवा या जो ब्रॅकेट दिसत आहे तर अशा प्रकारे लिहिले तरी देखील चालणार आहे. त्यानंतर आपल्याला जतन करा हे जे ऑप्शन आहे तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी प्रस्तुत करणे खाली ऑप्शन आहे, तर बघू शकता आपण डेटा यशस्वीरित्या दाखल झाला आहे. ठीक आहे, या ऑप्शनवरती क्लिक करा. जर आपल्याला अशा प्रकारचा समोर आलेला एरर येत असेल तर रिफ्रेश करा. स्वतःचे सर्वेक्षण अपलोड करा या बटनवरती क्लिक करून रिफ्रेश करा, म्हणजे आपल्याला लगेच पेमेंटचे ऑप्शन येईल. पेमेंट ऑप्शन आल्याच्या नंतर आपण UPIद्वारे किंवा मग आपल्या जे ATM कार्ड आहे तर त्याद्वारे पेमेंट करू शकता. फक्त पेमेंट करताना काळजी घ्या, जर ATMने जर पेमेंट केलं तर ATMला कुठल्याही प्रकारचा जे एका टायमाला पैशाचं लिमिट असतं तर काही ATMला 20,000 रुपये एका वेळेस कटण्याची लिमिट असते, तर ते नसायला पाहिजे. कारण साधारण 3 HP आपल्याला जे 23,000चं पेमेंट आहे तर ते आलेलं आहे. त्यानंतर व्हेंडर सिलेक्शनसाठी पुन्हा रिफ्रेश बटनवरती क्लिक करून व्हेंडर सिलेक्शन बटनवरती क्लिक करा. पुन्हा OTP येईन आपल्याला रजिस्टर मोबाईल नंबरवर, तो OTP टाकून घ्या. OTP व्हेरीफाय करा. त्यानंतर आपली संपूर्ण माहिती दिसेल. अलोकेशन व्हेंडरमध्ये इथे क्लिक करा. लगेच आपल्याला संपूर्ण ज्या सोलार पंपाच्या ज्या कंपन्या आहेत तर त्या कंपनी इथे दिसणार आहे. तर कंपनी सिलेक्ट करताना चूक करू नका जी आपल्याला माहितीची आहे, कारण यामध्ये बऱ्याच साऱ्या कंपन्या अशा आहेत की ज्या एका कंपनीचे सोलार प्लेट असतात, दुसऱ्या कंपनीचे स्टार्टर, त्यानंतर तिसऱ्या कंपनीचे मोटर. तर एकाच कंपनीचं सर्व मटेरियल जर असेल तर आपल्याला लवकर काही प्रॉब्लेम आला पंप इन्स्टॉलेशनच्या नंतर तर ताबडतोब आपल्याला जे मटेरियल आहे तर ते बदलून भेटत असते. तर हे बघू शकता आपण फर्स्ट प्रेफरन्स, सेकंड प्रेफरन्स आणि थर्ड प्रेफरन्समध्ये अशा प्रकारे आपल्याला इथे व्हेंडर जे आहे तर ते सिलेक्ट करायचे. आपल्याला जर एकच कंपनी हवी असेल तर आपण दोन्ही वेळेस जे आहे तर ती एकच कंपनी सिलेक्ट करू शकता. तर पहिल्या वेळेस सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा सिलेक्ट ऑप्शन आले किंवा हे जे रिफ्रेश आहे तर ते रिफ्रेश करून घेतलं आपण. त्यानंतर आपण पुन्हा एकदा OTP मागवणार आहोत. OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. OTP व्हेरीफाय करा. संपूर्ण प्रोसेसची काळजीपूर्वक बघा. आपल्याला जी कंपनी सिलेक्ट करायची तीच कंपनी 2 वेळेस आपण इथे सिलेक्ट करणार आहोत. तर बघू शकता आपण अशा प्रकारे. आणि कंपनीचे वेबसाईटवरती माहिती कशी प्रकारे बघायची याचा जर लाईव्ह व्हिडिओ आपल्याला हवा असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण त्याचा लाईव्ह जो आहे तर तो शेतकऱ्यांना उद्याच्या लाईव्हच्या माध्यमातून जो आहे तर तो दाखवून देऊ.
तर बघू शकता अशा प्रकारे आपण दुसऱ्या वेळेस पण तीच कंपनी ठिकाणी सिलेक्ट केली. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता आपलं व्हेंडर जे आहे तर ते संपूर्ण सिलेक्ट झालेलं आहे. पेमेंट वगैरे एकाच स्टेपमध्ये कंप्लीट झाले. खाली मेसेज आले, कॉंग्रॅच्युलेशन, यू हॅव एलिजिबल फॉर पंप इन्स्टॉलेशन.